राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे। कालही आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये रिलीज केलेले आहेत। शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। कर्जमाफीची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार, योग्य ती वेळ आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करणार, आम्ही दिलेले वचन आणि दिलेले शब्द आम्ही पाळणार, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता ना, आश्वासन दिलं होतं। तर ते बघा, जे आश्वासन आम्ही दिलं, आश्वासन आम्ही पूर्ण करणार असे त्यांनी सांगितलेलं होतं। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बघा त्यांच्यासाठी आम्ही उभे आहोत, त्यांचा सातबारा कोरा करणार असं त्यांनी सांगितलेलं होतं। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या कर्जमाफीची वेळ आली आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीच आपल्याला आता म्हणावं लागणार आहे। कशी आली आहे तर बघा, तुम्हाला व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघायचं, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सरकार करणार आहे। या सरकारने जे वचन दिलेलं आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। राज्याचे सर्व योग्य ती वेळ आल्यानंतर आपण कर्जमाफी करू, राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। वारंवार ते सांगत होते कोणते शेतकरी इथून वंचित राहणार नाही, सर्व शेतकऱ्यांचं आपण इथं कर्जमाफी करू, दिलेले शब्द आपण पूर्ण करू त्यांनी सांगितलेलं होतं। तर निवडणुकीपूर्वी हे त्यांनी शब्द दिला होता। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमची कर्जमाफी कधी होणार हे त्यांनी आता स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे। आता ती योग्य वेळ आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं की योग्य ती वेळ आल्यानंतर आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत, परंतु फक्त योग्य ती वेळ आली पाहिजे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांचं भरपूरशा मात्रामध्ये नुकसान झालं होतं। आता शेतकऱ्यांचं जे काही पीक असणार आहे ते पिकलंच नाही, शेतकऱ्यांच्या मालच इथं आला नाही आणि ते माल विकणारच नाही, तर त्यांचे इथं कर्ज कुठून भरणार आहे हे त्यांनी आता बघा, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आता शेतकऱ्यांची योग्य ती वेळ आलेली आहे। शेतकरी आपलं कर्ज आता स्वतः भरू शकणार नाही, शेतकऱ्यांचं पूर्ण वर्ष हे वाया गेलेलं आहे। तर बघा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, तर आपल्याला आता कर्जमाफी करण्याशिवाय दुसरा उपाय नसणार आहे। तर किती लाखापर्यंत ते आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अधिक कर्जमाफी होणार आहे आणि किती लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती त्यांनी सांगितली आहे। कुठे तुम्हाला फॉर्म भरावा लागणार का, कसं फॉर्म भरावा लागणार आहे, स्मार्टफोनवरती तुम्ही अप्लाय करू शकता का, कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे, संपूर्ण सविस्तर माहिती ही त्यांनी दिलेली आहे। फक्त व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून हीच गवाही दिलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं त्याने पूर्ण करण्याचा आता वेळ आला आहे। शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत किंवा जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे इथे बेहाल झालेले आहे असे शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी। मित्रांनो, 2025 मध्ये आपण पाहिलं होतं की शेतकरी पूर्णपणे इथं कोलमाडला होता आणि शेतकऱ्यांचं नोताचं इथं नुकसान झालेलं होतं। नुकसान आता येणारे काही वेळामध्ये सुद्धा झालेलं आहे आणि भरपूरशा शेतमालांचं इथं भरपूरशा मात्रामध्ये नुकसान झालेलं आहे। शेत जमीन खरडून गेलेली आहे, इथं शेताचा माल इथं आपल्या हातातून निघाला गेलेला आहे आणि शेतकऱ्यांचं गुरे, जनावरे, पशूंचं भरपूरशा मात्रामध्ये नुकसान झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये इथे शेतकऱ्याला कुठेतरी आधार मिळणं गरजेचे आहे। हळूहळू त्यांना आपण आता मदत करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता मदत कसल्या प्रकारची आपण त्यांना करणार आहोत, कर्जमाफी संदर्भातील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथं आश्वासन दिलं आहे। तुम्ही न्यूज बघितली असेल, न्यूजच्या माध्यमातून त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, परंतु तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो, परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच शेती संदर्भातील इतर योजना संदर्भातील माहिती तुम्हाला सर्वात आधी भेटत राहणार। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची सुद्धा आता मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, तर आधी ते योग्य वेळ आली आहे। आता बघा तुमची कर्जमाफी कधी होणार ते देखील सांगतो। बघा ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब हीच मागणी करतात, विरोध पक्षाचे खासदार तीच मागणी करताय, आमदार हीच मागणी करताय। आता बघा भरपूरसे नेते हेच मागणी आपल्याला करताय की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि केलीच पाहिजे। आता बघा ती योग्य वेळ आली आहे, आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। शेतकरी पुत्र सुद्धा आपण मंगेश साबळे यांनी सुद्धा हे आंदोलन चालू केलेलं आहे, उपोषण चालू केलेलं आहे, नाकातून रक्त यायला त्यांचं लागलेलं आहे। आता जातीपातीचं आंदोलन असणं सरकारने इथं चक्र मागल्या इथं केलेलं आहे। सरकारला आता कर्जमाफी केल्याशिवाय उपाय नसणार आहे। बघा शेतकऱ्यांची आता कर्जमाफी कोणत्या दिवशी होणार त्यांनी सांगितलेलं आहे। बघा एका शेतकऱ्यांचं आंदोलन, एका शेतकऱ्याला
शेतमालाला मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन कुठेतरी इथं कानाडोळा केला जातो. कोणीतरी मंत्री त्याच्यावरती स्टेटमेंट देत आहेत आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी जास्त, सर्वात मोठी धर्म, सर्वात मोठी पंथ, सर्वात मोठी व्यवसाय म्हणजे शेती आहे. तर बघा, हे टिकून ठेवायसाठी आपल्याला इथं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावं लागणार आहे. पहिलं तर आपण आश्वासन द्यायला नको हवे आणि आश्वासन दिलं तर त्यानंतर आपल्याला कर्जमाफी करणं भाग पडलेलं आहे, असं त्यांनी आता स्वतः सांगितलेलं आहे. न्यूजच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः सांगितलेली माहिती असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, किती वर्षापासून तुमची कर्जमाफी होणार ते सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. 2019 पासून तर 2025 पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर हे सर्व कर्ज तुमचं माफ होणार आहे. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे कसल्याही परिस्थितीमध्ये हे तुमचं कर्ज माफ आम्ही करणार आहोत, त्यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, त्यांनी काय सांगितलेलं आहे की कुठला तुम्ही लाभ घेत असाल किंवा तुमचं कुठलं नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचं नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांचंच इथं कर्जमाफी होणार आहे. बघा, आता जानेवारीपासून तर आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेतमालाचं नुकसान झालं, आता बघा सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मात्रामध्ये शेतकऱ्यांचं, शेती पिकांचं आणि गुरे जनावरांचं भरपूरशा मात्रामध्ये नुकसान झालं. त्यांच्या विहिरीमध्ये गाळ साचलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांचं नुकसान झालं आणि भरपूरशी शेतजमीन खरडून गेली. त्यांचं पीक सुद्धा दिसत नाही, इतकं शेत पीक सुद्धा वाहून गेलेलं आहे. तर त्या शेतकऱ्यांची आता 100% कर्जमाफी होणार आहे. बघा, हे सर्वात जास्त कर्जमाफी कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे? बघा, रायगड, रत्नागिरी, नांदेड, सिंधुदुर्ग, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती, बीड, नांदेड, जालना, सातारा, सांगली, अमरावती, या नागपूर सुद्धा यामध्ये असणार आहे. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे. कारण की बघा, या सर्व जिल्ह्यांमध्येच आता हे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये आता कर्जमाफी होणार आहे. फक्त तुम्हाला कर्जमाफीचे डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहे, तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे आणि जे तुम्ही शेती पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल तर त्याची नोंदणी करून घ्या. म्हणजेच तुम्हाला नुकसानीचे पंचनामे पूर्णपणे करून घ्यायचे आहे. जर का तुम्ही केले नसेल, नोंदणी केली नसेल तर तुम्हाला फोटो सुद्धा अपलोड करून हे पंचनामे पूर्णपणे करून घ्यायचे आहे, तरच तुमची कर्जमाफी होणार आहे. तर कर्जमाफी संदर्भातील अशा प्रकारची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.